नागपूरमधील बोटीबोरी उड्डाणपुलावर चक्काजाम आंदोलन केल्याप्रकरणी प्रहारच्या 60 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल। नागपूरच्या बोटीबोरी पोलीस स्थानकात गुन्हे दाखल। कोल्हापुरातील कळंबा कारागृहात जिवंत काडतूस सापडली। 4 क्रमांकाच्या स्वच्छतागृहाची अधिकाऱ्यांकडून झडती। मोक्का प्रकरणी अटकेत असलेल्या सुरेश दयाळू आणि अमीर असीर खान पुण्यातील आंदेकर टोळीशी संबंधित। नाशिकच्या निफाडमध्ये द्राक्ष बागेला फळधारणा न झाल्यानं शेतकऱ्याची आत्महत्या। कैलास पानगव्हाणे असा आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचं नाव। शेतकऱ्याच्या पत्नीकडून कर्जमाफीची मागणी। कराडमध्ये सक्तीनं प्रीपेड वीज मीटर बसवण्याचा प्रकार थांबवण्याची मागणी। प्रीपेड वीज मीटर बसवणं न थांबवल्यास भीमशक्ती संघटनेकडून तीव्र आंदोलनाचा इशारा। भीमशक्ती संघटनेकडून तहसीलदारांना याबाबतचं निवेदन। वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यातील वानोजा गावात कोल्ह्याचा 4 जणांवर हल्ला। कोल्ह्याच्या हल्ल्यात 2 लहान मुलांसह इतर 2 जण गंभीर जखमी। संभाजीनगरमधील बनावट कॉल सेंटरवरील कारवाईचं प्रकरण। पोलिसांकडून अनेक डिजिटल पुरावे आणि दस्तऐवज हस्तगत। मात्र अद्याप रकमेचा अचूक आकडा कळेना। फसवणुकीसाठी आरोपींनी क्रिप्टोकरन्सी आणि वॉलेट्सचा वापर केल्याचं समोर। दक्षिण सोलापुरातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे रखडले। दक्षिण सोलापुरातील शेतकऱ्यांची तहसीलदारांकडे धाव। प्रशासन यातून योग्य मार्ग काढेल, शेतकऱ्यांची प्रतिक्रिया।